बियाण्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेला हा जिल्हा स्टील उद्योग, शेती, इतिहास आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया जिल्ह्याविषयी माहिती. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्याची ओळख करून देणारे आपल्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत जालना जिल्ह्याविषयी माहिती. रंजक, उपयुक्त अशी माहिती. या जिल्ह्याचा इतिहास, भौगोलिक वैशिष्ट्ये, पर्यटन स्थळे, अर्थव्यवस्था, शेती अशा अनेक गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जालना जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागात स्थित असून हा जिल्हा 1 मे 1981 रोजी स्वतंत्र जिल्हा म्हणून उदयास आला. यापूर्वी हा भाग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा भाग होता. जिल्ह्याचे मुख्यालय जालना शहर असून ते राज्यातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र मानले जाते. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर आधारित असून येथे कापूस, ज्वारी, मका, सोयाबीन आणि तूर यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. जालना हे शहर भारतातील बियाणे उत्पादने मध्ये प्रमुख केंद्र असल्यामुळे याला सीड कॅपिटल ऑफ इंडिया असेही म्हटले जाते. अनेक नामांकित बियाणे कंपन्यांचे उत्पादन आणि संशोधन केंद्रे येथे आहे. जालना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या स्टील उद्योग केंद्रांपैकी एक आहे. येथे स्टील री-रोलिंग मिल्स, अभियांत्रिकी उद्योग आणि कृषी आधारित उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. या उद्योगामुळे जिल्ह्यातील आर्थिक विकासाला मोठी चालना मिळाली आहे. जालना जिल्हा येथील जाम समर्थ हे संत समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे हे ठिकाण भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तसेच राजूर गणपती मंदिर हे अष्टविनायकाप्रमाणे प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. येथे दरवर्षी अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येतात. जालना येथे जालना, अंबड, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, मट्टा, परतूर, घनसावंगी असे एकूण 8 तालुके येतात. जिल्हा अनेक शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, व्यावसायिक शैक्षणिक केंद्रे, रस्ते, उद्योग आणि कृषी क्षेत्रातील विकासामुळे प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला जिल्हा परिचय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्याची सफर करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.